कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। गुढीपाडवा हा एक भारतीय सण आहे। हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात सगळीकडे हा सण अगदी उत्साहात साजरा केला जातो। तर गुढीपाडवा हा सण 3.5 मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त मानला जातो आणि त्या दिवशी कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करतात, नवीन वस्तू खरेदी करतात, व्यवसायाला प्रारंभ करतात, नवीन उपक्रमांसाठी प्रारंभ करतात, सुवर्ण खरेदी करतात, इतर गोष्टी केल्या जातात। म्हणजे नवीन काय असेल ना तर या दिवशी घेतलं जातं। 3.5 मुहूर्तापैकी हा एक सण आपण मानला जातो। तर भरपूर काही नवीन वगैरे खरेदी करायचं असेल तर आपण पाडव्याची वाट पाहत असतो आणि त्या दिवशी खरेदी करत असतो। आणि हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे नवीन वर्षांची सुरुवात गुढीपाडव्यापासूनच होते। दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे आणि गुढीपाडव्यापासूनच जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाला सुद्धा प्रारंभ होतो बघा। आणि गुढीपाडव्याला गोडाधोडाचा स्वयंपाक हा बनवला जातो, म्हणजे पुरणपोळीचा हा स्वयंपाक बनवला जातो। तर या दिवशी सगळ्यांच्या म्हणजे प्रत्येकांच्या घरोघरी पुरणपोळी ही बनली जाते। तर माझ्या पद्धतीने आता गॅसची थोडीशी बचत करायची म्हणून मी आज जी काही इलेक्ट्रिक शेगडी आहे ना तर त्याच्यावरती पुरणपोळी बनवून दाखवते। आता सगळीकडेच गॅसची टंचाई चालू झालेली आहे युद्धामुळे, त्यामुळे गॅसची थोडीफार बचत करावी असं मलाही वाटलं। म्हणून म्हटलं जी काही इलेक्ट्रिक शेगडी आहे ना तर त्याच्यावरती पुरणपोळ्या वगैरे बनवूया, डाळ वगैरे शिजवूया। तर मी तर जे काही कुकर आहे ना तर कुकरमध्ये 1-2 ग्लास 2 तांबे आहेत ना पाणी गरम करायला ठेवले आणि अर्धा किलोचं मेजरमेंट आहे ना तर अर्धा किलो डाळ त्याच्यामध्ये धुवून वगैरे स्वच्छ घेतलेली आणि पाण्यामध्ये थोडंसं मीठ, हळद आणि तेल टाकायचं आणि जी काही डाळ आहे ना तर ती शिजवून घ्यायची। तर याच्या अगोदर सुद्धा आपल्या चॅनलवरती पुरणपोळीचे व्हिडिओ भरपूर असे अपलोड केलेले आहेत, तरी पण म्हटलं आज थोडासा स्पेशल डे आहे, आता गुढीपाडवा वगैरे आहे तर मग थोडंसं माझ्या पद्धतीनं पुरणपोळीचा व्हिडिओ दाखवूया। तर इथं माझ्याकडे थोडेसे ब्लाऊज पीसमधले काठ राहिले होते तर म्हटलं त्याच्यापासून छोटीशी अशी गुढी तयार करूया। मग जे काही साडीचे काठ होते ना तर 2 तुकडे होते ते जोडून वगैरे घेतलेत मधून आणि छोटे छोटे प्लेट्स वगैरे टाकून याला इस्त्री केलं तरी चालेल, नसलं केलं तरी चालतं। मग मी काही केलेलं नाही, फक्त प्लेट्स वगैरे तयार केलेले आहेत आणि याच्यापासून छोटीशी अशी गुढी तयार करणार आहे। असं ज्या त्या सणाला ज्या त्या असं थीमचं काहीतरी करायला गेलं ना तर भारी वाटतं। मला तर खूप आवड आहे असं छोटे छोटे असं काहीतरी तयार करायला वगैरे, म्हणूनच म्हटलं स्वयंपाक करता करता थोडंसं गुढीसुद्धा तयार करूया। म्हणून म्हटलं डाळ शिजेपर्यंत आहे ना तर जे काही साडीचे काठ वगैरे होतं तर ते शिवून घेतले आणि ते रबरने ना तर थोडेसे लिंबाचे ढाळे वगैरे लावून असं घेतलेले आहेत। आणि हे भरपूर असे मी रॉड आहेत ना किचन ट्रॉलीच्या वेळेस मी साठवून ठेवले होते, ते म्हणजे मोडीला वगैरे घातले नव्हते, ते किचन ट्रॉली वगैरे काढल्यानंतर आणि ते छोटे छोटे रॉड मला आता छान असे उपयोग येतात सुद्धा। आणि झाडांना वगैरे काट्या वगैरे लावायचे असतील तर तेव्हा सुद्धा उपयोग करतात त्याचा। मी आज गुढीसाठी सुद्धा छान अशी काठी तयार केली त्याच्यापासून। आणि तर स्वराच्या खेळण्यातला हा तांब्या आहे, थोडेसे माळ वगैरे होते तर ते सुद्धा घेतलेले आहेत। म्हटलं घालूया, छोटीशी गुढी तयार करूया। आणि इथं बघू शकते आमची किती छान अशी गुढी तयार झालेली आहे। तर इकडे गुढीची तयारी वगैरे करेपर्यंत मला 10-15 मिनिटं सहज निघून गेले असतील। आणि इथं जी काही डाळ शिजायला घातली ना तर ती सुद्धा शिजते आणि ते आता करत करत इथं गुढीची पूजा सुद्धा करून घेतली थोडीशी। आता उद्या तर गुढीपाडवा आहेच, म्हटलं आज थोडंसं आता पुरणपोळीचं स्वयंपाक वगैरे करायला घातलाय तर छान अशी गुढी पाडव्याची थीम करूया म्हणून अशा प्रकारे ही गुढी वगैरे उभा केली, पूजा वगैरे केली। आता ही जी इलेक्ट्रिक शेगडी ना भरपूर कमेंट येतात की बाबा ही इलेक्ट्रिक शेगडी कोणती आहे वगैरे, तर बरेच वर्षापूर्वीची ही शेगडी आहे। जवळजवळ 30 वर्ष झालं मम्मीनी ठेवलेली, म्हणजे घेऊन ठेवलेली। आणि त्याच्यानंतर मी आत्ता सोलर जे बसवले ना तर त्यामुळे मी आत्ता वापरायला काढले तरी सुद्धा चांगले आहे। पण भरपूर कमेंट येत असतात की कुठून घेतली, कधी घेतली वगैरे, तर ही 30 वर्षापूर्वीची शेगडी आहे कॅनन कंपनीची। मी याच्या अगोदर सुद्धा भरपूर माहिती दिली आहे। तर इकडे डाळ शिजते तोपर्यंत म्हटलं जे काही आपल्याला कणिक वगैरे भिजवायचे ना तर ती भिजवून ठेवूया। तर मी तर 2 कप आहेत ना तर गव्हाचे पीठ घेतले, 2 ते 2.5 कप गव्हाचे पीठ घ्यायचं आहे। आणि उगीच अर्धा कप आहे ना तर तेवढंच मैदा घेतलं तरी चालते। आणि बऱ्याच जणांच्या कमेंट असतात की मैदा वापरताय, पण मैदा काही मी जास्त वापरत नाही, गव्हाचं पीठच वापरत असते आणि अगदी अर्धा कप आहे ना तर मैदा घालत असते। आता माझा मैदा पण थोडासा सगळा संपलेला आहे तरी पण मी थोडासा इथं मैदा घातलेला आहे त्याच्यामध्ये। तर यामध्येच मी थोडंसं चवीनुसार मीठ आणि हळद आहे ना थोडीशी चिमूटभर टाकून घेते। हळदीने कलर खूप छान येते म्हणून मी थोडीशी घालते, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नसेल घातली तरी सुद्धा चालते। खूप छान म्हणजे कलरच्या पुरणपोळ्या होतात आपल्या। तर मी इथं कणिक मळेपर्यंत वगैरे ज्या काही कुकरच्या शिट्ट्या आहेत ना तर 3-4 शिट्ट्या सुद्धा झालेल्या आहेत।
आणि कणिक अशा प्रकारे मळून घेतली, मऊ मळून घेतले. यावेळेस काही पाण्यामध्ये वगैरे ठेवली नाही, कारण काही वेळेस पाण्यामध्ये वगैरे पण ठेवली तरी चालते, पण मी आज काय ठेवणार नाही कारण उन्हाळा पण चालू आहे, मग जास्त ते मऊ मऊ होते म्हणून मी यावेळेस पाण्यात ठेवत नाही. अशी नॉर्मल जी काय आहे ना तर मळून ठेवते. थोडंसं तेल लावून कुकरच्या भांड्यामध्ये ही कणिक ठेवून देते. आता बघा अशा प्रकारे ही मळून झालेली कणिक सगळी. तर कणिक वगैरे सगळी मळून झाली, ठेवली आणि त्याच्यानंतर मग अजून कुकर गार व्हायचा होता. मग म्हटलं तोपर्यंतची काही बाकीची तयारी आहे ना, गूळ वगैरे चिरायची, तर ती कामं करून घेऊया. आता इथं अर्धा किलो मी हरभऱ्याची डाळ घेतली, म्हटल्यानंतर अर्धा किलोच गूळ वापरते, कारण भरपूर गूळ असेल तर छान लागतात, गोड लागतात. म्हणजे ज्याच्यात तेवढं प्रमाण असेल ना तर छान लागतात. आता 1 किलो डाळ घेतला असेल तुम्ही तर 1 किलो तुम्ही गूळ घालू शकता. अर्धा किलो घेतला असेल तर अर्धा किलो गूळ घालू शकता, किंवा पावशेर घेतला असेल तर पावशेर घेऊ शकता. गूळ मी अशा पद्धतीने घालत असते. आणि जे काही माझ्याकडे सुंठ आणि जायफळ होतं ना तर ते सुद्धा खिसून घेतलेलं आहे. थोडीशी वेलची पूड होती, जास्त शिल्लक नव्हती, थोडीशीच होती, मग ती सुद्धा आता घेतले सगळे एकत्र करून. आणि तोपर्यंत आपल्या इथं कुकर आहे ना तर तो सुद्धा थंड झालेला आहे. आणि इथं बघू शकता डाळ किती छान शिजली आपली सगळी, म्हणजे डाळ शिजलेली आहे. जर थोडंसं पाणी आटलं असेल वगैरे तर एखादं तांब्या वगैरे गरम करून त्याच्यामध्ये घालायचं आणि जी काही एळवणी असते ना तर ती काढून घ्यायची, कारण याची आमटी खूप छान होते. इथं सगळी डाळ नितळून घेतलेली, मी सगळं पाणी काढायचं त्याच्यामधलं, आणि पूर्ण पाणी काढलं तरच म्हणजे ते जास्त पातळ होत नाही. नाहीतरी मग लगेच आपण डाळ काढल्या लगेच कुकरमध्ये घातली ना तर पातळ होते. मी 1-2 मिनटासाठी अशी चाळणीमध्ये ठेवून दिलेले, सगळे पाणी नितळून वगैरे घेतलेले त्याच्यामधून. आता पुरण बनवायच्या पण प्रत्येकांच्या पद्धती वेगवेगळ्या असतात बघा. मी नेहमी असंच करत असते, कारण काही जण काय करतात, डाळ वगैरे सगळी नितळून काढलेली असतात ना तर डाळ बारीक करतात आणि त्याच्यानंतर मग गूळ घालून ते तशा प्रकारे पुरण वगैरे बनवतात. पण मी तसं कधी बनवलं नाही आहे. बघू आता एका दिवशी मी तसं सुद्धा नक्कीच ट्राय करेल. आणि इथं इलेक्ट्रिक शेगडीवरती बघा जे काही सगळा स्वयंपाक होऊ शकतो याच्यावरती. फक्त चपाती आणि भाकरीचे वातट होतात, पण असं होत नाही. मी 1-2दा करून बघितले. भाकरी तेवढं जास्त होत नाहीत, पण चपात्या होतात, भाज्या होतात, सगळं जे काही म्हणजे करायचे आहेत ना तर ते सगळं त्याच्यावरती होतं. कारण दिवाळीच्या वेळेस वगैरे सुद्धा आम्ही त्याच्यावरती सगळं तळण वगैरे त्याच्यावरती केलता, उन्हाळ्याचा मसाला केलता, सगळं या शेगडीवरती केलं आहे. आणि आता गॅसचं जरा पण टंचाईच आली, त्यामुळं आता जास्तीत जास्त जोर हा इलेक्ट्रिक शेगडीवरतीच आहे माझा. आणि असं भाजता इतके चटके बसतात ना, जे काही पुरणाचे आहेत ना ते उडत असतात असे. तर इथं सगळं पुरण आता आपलं तयार होत आलेलं आहे आणि असं घट्ट असं झालेलं आहे. ह्याच्यामध्ये वेलची पूड, जायफळ, नंतर जे काही होतं ना काय बरं ते सुंठ वगैरे सगळं घालून घेतलेलं आहे. आणि थोडंसं थंड झाल्यानंतर सगळं काढून आहे ना तर ते आपल्याला चाळणीतून बारीक करून घ्यायचे. तर गरम गरम बारीक केलं ना पटकन लगेच पडलं जातं, आणि मग थंड झालं की थोडंसं पडायला वेळ लागतो. तर वाटीच्या साह्याने मी अशा प्रकारे सगळं पुरण पाडून घेतले बघा. तर गरम गरमच होतं खूप, अशा म्हणजे वाफा निघत होत्या त्याच्या, तरीसुद्धा मी तसंच बारीक करून घेतलेलं आहे सगळं. आणि शेगडीवरती ही ठेवली नाही कुकर, कारण ते गरमीनं अजून थोडंसं गरम झालं असतं, मग थोडंसं साईडला थंड व्हायला ठेवलेलं आहे आणि गरम गरमच असं पुरण करून घेतलेलं आहे सगळं. तर तुमची पुरणपोळी करण्याची पद्धत कशी आहे ते सुद्धा नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि डाळ वगैरे म्हणजे शिजवताना पुरण वगैरे कसं करता, डाळ बारीक करून मग गूळ घालता की डायरेक्ट डाळीमध्ये गूळ घालून परत पुरण वगैरे बनवता, तर ते सुद्धा नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि ते सगळं पुरण माझं झालेलं आहे आणि गरम गरमच होतं, थोडंसं पातळ होतं त्याच्यामुळं. आणि त्याच्यानंतर काय थोडंसं जास्त टेन्शन घ्यायचं नाही, थोडंसं नॉर्मल त्याला हवा लागली ना तर ते पुरण घट्ट होऊन जातं. त्यामुळं इथं माझं थोड्या वेळाने चांगलं पुरण घट्ट झालेलं आहे. आणि करताना थोडंसं गरम असलं की पातळ वाटत होतं. मग म्हटलं आता चला पुरणपोळ्याला सुरुवात करूया, कारण ही तयारी करेपर्यंत जवळजवळ इतका वेळ जातो ना. नॉर्मल स्वयंपाक असले की असं अर्ध्या तासामध्ये करून तासामध्ये करून रिकाम होतो, पण शूट घेत नंतर ते सगळं करत म्हटलं की खूप वेळ निघून जातो. तर अशा प्रकारे बाकीची तयारी करायलाच खूप वेळ झाला. आणि त्याच्यानंतर म्हटलं आता पुरणपोळ्याचा नैवेद्य छोटासा आहे ना, तर पहिला अग्निदेवतेला दावून घेत असते मी. तर इथं दावून घेतलं नैवेद्य वगैरे आणि त्याच्यानंतर पुरणपोळी करायला चालू केलं आहे, कारण तेलाच्या पुरणपोळ्या आमच्या घरी सगळ्यांनाच आवडतात. त्यामुळे 1-2 पुरणपोळ्या आहेत ना तर तेलाच्या दाखवल्यात आणि एखादी पिठाची दाखवली आज. आणि जास्त काही पुरणपोळ्या इथं केलेल्या नाही आहेत, थोडंसं शूटसाठी आम्ही इथं आज केलेलं आहे. आणि बाकीचं जे काय आहे तर ते आता उद्या करणार आहे. तर बऱ्याच जणांच्या अशा कमेंट असतात की तेलाच्या पुरणपोळीला तेल खूप लागतं, पण तसं नाही आहे बघा. पिठाच्या पुरणपोळीला म्हणजे तेल जास्त लागतं, तेल किंवा तूप, आणि तेलाच्या पुरणपोळीसाठी कमी लागतं असं मला तर वाटतं. पण तुम्हाला ते थोडंसं तेल लावल्यानंतर ते जास्त वाटत असेल, पण माझा तर अंदाज आहे की तेलाच्या पुरणपोळीला तेल कमी लागतं. नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा जास्त लागतं की कमी लागतं. आणि पिठाच्या पुरणपोळीला वरून दोन्ही साईडनी लावायला लागतं, आणि तरच ती अशी भरपूर तेलकट वाटते. आणि ही जरासं तेल लावलं ना, लाटलं तरीसुद्धा एकदम छान
छान अशी म्हणजे मऊसूत होते आणि प्रत्येकाच्या सवयीवरती सुद्धा आहे. आणि ज्यांनी पहिल्यापासून तेलाची पुरणपोळी खाल्ली त्यांना पिठाची खायला आवडत नाही आणि ज्यांनी पिठाची खाल्लेली त्यांना तेलाची पुरणपोळी खायला आवडत नाही. इथं थोडासा अंदाज चुकला माझा आणि थोडंसं तवा आहे ना जास्त गरम झाला नव्हता, कारण स्टार्टिंगला अंदाज हा कुणालाच येत नाही. एकदम मला वाटलं म्हणजे बारीक करून ठेवलं शेगडीचं जे काही फ्लेम आहे ते, आणि थोडंसं मी बघितलं तर थोडंसं ही पुरणपोळी ना थोडीशी वातड झाली आहे, त्यामुळं 1-2-3 वेळा मी आलटीपलटी केलेली आहे. तर तवा एकदम गरम झाला ना, एकदा का गरम झाला तर तो एकदम फास्ट अशा चपात्या पण होतात त्याच्यावरती आणि पुरणपोळ्यासुद्धा होतात. पुरणपोळ्या मी पहिल्यांदाच ट्राय करते शेगडीवरती, कारण तर याच्या अगोदर चपात्या वगैरे बनवलेल्या, तेव्हा का तवा चांगला गरम झाला की पटपट अशा चपात्या वगैरे पण व्हायच्या, पण पुरणपोळ्या ह्या पहिल्यांदाच मी ट्राय करते याच्यावरती. तर चला मस्तपैकी 1-2 तेलाच्या पुरणपोळ्या बनवल्या, 1-2-3 पिठाच्या पुरणपोळ्या वगैरे बनवल्या आणि छान झाल्या, मऊसूत झाल्या, जास्त वातड वगैरे झालेल्या नाहीत. आणि इलेक्ट्रिक शेगडीवरती पहिल्यांदाच मी ही पुरणपोळी केलेली आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही कशाप्रकारे पुरणपोळ्या वगैरे बनवताना तर ते सुद्धा मला नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर जास्तीत जास्त कोणती पुरणपोळी तुम्हाला खायला आवडते, पिठाची पुरणपोळी खायला आवडते का तेलाची पुरणपोळी खायला, तर ते सुद्धा नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि इथं बघा पिठाची पुरणपोळी खूप छान फुगतात. तर अशी पिठाची पुरणपोळी ना तर गरम तूप लावून खायला खूप छान लागते, एकदम मस्त आणि टेस्टला सुद्धा लागते. तर अशा प्रकारची ही पुरणपोळी तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच ट्राय करा. आणि तुम्ही कोणत्या प्रकारच्या पुरणपोळ्या वगैरे बनवताना तर ते सुद्धा नक्कीच कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून धन्यवाद मानते. आणि तुमचे नवीन वर्षामध्ये काय प्लॅनिंग आहेत तर ते सुद्धा नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि कोणी काय नियोजन केलं असेल की मला या म्हणजे पडव्यापासून हे करायचं आहे ते करायचं आहे असं काय ठरवलं असेल, मी पण एक प्लॅन ठरवलेला आहे. बघू आता तो होतोय का सक्सेस, पण बघूया झाला तर मी नक्कीच कमेंटमध्ये सांगेन, मी नक्कीच तुम्हाला शेअर करेल वगैरे. आणि तर बघा पुरणपोळ्या मऊसूत तशा झालेल्या आहेत. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि अशा छानशा सोप्या सुटसुटीत व्हिडिओसोबत पुन्हा एकदा आपण भेटूया. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू फॉर वॉचिंग. परत एकदा शुभेच्छा.